हां, बिलकुल स्पष्ट येत आता. हां. बोला. आता काय तुमच्या वडिलांपासून सांगा मला, त्यांचं नाव, तुमचं गाव. हां, माझ्या वडिलाचं नाव बापूराव अर्जुना कांबळे आणि त्यांच्या वडिलाचं नाव रामा होतं म्हणे. तर ते रामा जे आहे ना, म्हणजे कधीच खोटं बोलत नव्हते, सत्यच बोलायचं. आणि ते आमचे वडील बी तसंच, आणि मला पण तशीच सवय लागली आहे बरं का. तुमचं मूळ गाव? जावळी, तालुका औसा, जिल्हा त्यावेळेसचा उस्मानाबाद, आता लातूर. आता लातूर. तर वडिलांचा व्यवसाय काय होता? वडिलाचा व्यवसाय सुतारी होते. सुतार काम करत होते, ते घराचे धाबे वगैरे करत होते ना ते. आणि मग पावसाळ्यामध्ये ते काम चालत नव्हतं, तर ते काठवट पाट घरात बसून पावसामध्ये हे रात्रीच्याला करायचं. काठवट, पोळपाट, हे जे घरातले जे वापरायचे जे असतात ते करायचे. चाटू. आणि कसं झालं की त्यांच्या समजा दोन तीन लेकरं वगैरे झाले असतील, त्यावेळेस बाबासाहेब तिकडे ते ह्याला आले होते, कसबे तरोडा. हा, तर ते तिथपर्यंत काय जाणं झालं नाही त्यांना. परंतु त्याच पिरियड मध्ये समाज, आर्य समाजाचे लोक आले होते. तर त्याचा ते डाव राजकीय होता. ते आपल्या लोकांना दुसरीकडे वळू देऊ नये म्हणून हे होतं की आम्ही शिवाशिव मानत नाही, म्हणजे बाबासाहेबांच्या मार्गानं लोक आपले चालले होते. तर तिकडे न जाऊ देता ह्यांचं काहीतरी दुसरंच कारस्थान होतं. आणि आम्ही तुमचा चुना आम्ही घेतो, आम्ही तुम्ही घेतो, एका पंक्तीत बसून जेवतो, असं ते प्रचार करीत आले होते. म्हणते त्याचं काही नाव वगैरे? नाव नाही, मग त्याचं नाव आहे ना, देवीदास कदम म्हणून गुरुजी होते. नाही, आपल्या समाजाचे, म्हणजे शिक्षक होते त्यावेळेस, तुळजापूरचे खास. आणि त्यांची भेट माझी लातूरला बदली होती माझी. तर लातूरला तिथं ते कुस्तर आजूबाजूला शिक्षक होते आणि त्यांनी सांगितलं होतं बरं का. आणि मग त्यांची त्याच आर्य समाजाला, आमच्या वडिलाला कुठेतरी त्या तशा बैठकीमध्ये किंवा प्रचारामध्ये बोलावलं होतं. आणि सुना वगैरे एकमेकाचा द्यायचा, एकदम शिवायचं बिलकुल बंद नव्हतं ना. जवळून माणूस सुद्धा जायला पाहिजे नव्हतं, इतकं कटाक्ष होतं. जवळून जाऊ शकत नव्हतं आपला समाजाचा माणूस. म्हणजे लहानपणी मी काय जे ऐकले. तर मग ते आणि त्याच वेळेस मग ते कसबे तोरड्याला बाबासाहेबांना होतं, ते मुला मुलीला शाळेत घाला, हे घाण काम सोडा, असं बाबासाहेबांनी तिथं भाषण केलं. तर मग माझ्या वडील मला सांगायचे की हे मीन होईल, हे यांचं चालू झालं कारस्थान आर्य समाजाचं. तर लातूरला मोठं हे आहे, काय त्यांचं ते संस्था, मोठी संस्था. आणि त्याच्यामध्ये मग लोकांना व्यायाम करायला सांगणे झालं. ते पूर्वी हे करत होते ना, हनुमान गदा फिरवित होते, तर ते गदा म्हणजे हनुमान व्यायामशाळा. हा, असं कुठेही जे आहे ना, हिंदू धर्माचे जे नावं आहेत ते व्यायामशाळेत हनुमानाचा असा शब्द वापरलेला आहे. कारण त्यांनी ते व्यायामाचं वगैरे त्यांनी ते हे केलेलं होतं. साधारणतः तुमच्या गावामध्ये किती संख्या होती त्यांची? कुणाशी? आपल्या समाजाची किती संख्या होती? आपल्या समाजाची काहीतरी 25-30 घर होते. आणि मातंग समाज? मातंग समाजाचे 5-6 घर होते. 5-6 घर होते. म्हणजे माझ्या काळात 3-4 घर होते. नंतर त्याचे लेकराचे लेकर असले. तर शाळा वगैरे होती गावामध्ये? परंतु आमच्या इथले जे हे आहे म्हणजे मातंग, ते पूर्ण आपल्या समाजाला
मिळून मिसळून हा, हा, आहे मिळून. आपल्या समाजात. अच्छा. त्याचं अन्न सुद्धा काहीतरी वेगळंच आहे, विशिष्ट. त्या एकदा मी जेवलो होतो 2-3 वर्षापूर्वी, तर माझ्या बरोबर ते गाठ पडल्यावर मी बोललो होतो. तर ते दोघेही भाऊ जय भीम करतात. अच्छा. बरं. जय भीम करतात मग तुम्ही त्या काळापासून. करता. हा. तर मला एक सांगा, तुमचा हा. जन्म साधारणतः केव्हा झालेला आहे, म्हणजे वय? माझा जन्म, आता माझी जन्माची ॲक्युरेट तारीख नाही, तरी पण समजा. पण मी ॲक्युरेट तारीख काढण्याचा कसा प्रयत्न केला आहे. तसं पूर्वी प्रथा काय होती, शाळेत आई वडील पाठवून द्यायचे आणि मग तो शिक्षक जे आहे ना, अंदाजे त्याची तारीख टाकायची, अंदाजे तारीख टाकायची. पुन्हा अजून काय विचारायचे की तुम्ही कटिंग हजामत कोणत्या दिवशी करत नाहीत, मग तो वार सुद्धा ते टाकायचे. असं बी काही थोडीशी सिस्टम होती. आणि त्याने 1-2 वर्ष कमी तरी नाही तर जास्ती तरी कुठं कुठं एकदम कमी वय लागले, कुठं एकदम जास्त वय लागले, आणि त्याच्यामुळं काही लोकांना लवकर रिटायर व्हावं लागले. अशी काय. तुमची काय जन्मतारीख समजा? तर माझी जन्मतारीख साधारण, मग माझी आई मला म्हणायची की आमच्या गावामध्ये 2 का 3 घर होते ब्राह्मणाचे. तर माझ्या बरोबरचे काही 1-2 मुलं होते शिकायला. तर मग माझ्या आई काय म्हणायची, अरे बाबा मधुकर तू एका वर्षात जन्माला आहे. मधुकर ब्राह्मणच होता. हा, मधुकर 4-5 मुलं होते शिकायला. आणि तिथला जो कुलकर्णी होता तो पूर्ण आपल्या समाजाच्या फेवरमध्ये कुलकर्णी. तर ते निजाम, मग नंतर आपलं हे राज्य जे आहे ना इकडं ह्याच्यात आलं, निजामचं जाऊन इकडं काँग्रेसकडे आलं. मला तुमची जन्मतारीख आवश्यक आहे. हा, तर ते मग त्यावेळेस त्यांनी मग माझं नव्हती तारीख लक्षात. मग 7-8 वर्षापूर्वी एकदा गेलो होतो गावाकडे, मग तो होता जिवंत, त्याला विचारलो, मग तो 1932 काहीतरी सांगितलेलं आहे. तुमची 1932 जन्मतारीख. बरं, मग तुम्ही शाळेत गेला त्यावेळेस गावामध्ये शाळा होती का आपल्या तुमच्या गावामध्ये? त्या गावाच्या शाळेत सुद्धा इतिहास आहे. म्हणजे ते सांगता कसं राहिलं, मग ते आम्ही तुमचा चुना खातावा असं तसं, आणि तिकडून मग ते ह्याची पण माहिती आली, बाबासाहेब तिथे येऊन शाळेला घाला असं तसं म्हणलेलं, आणि ते पण आमच्या वडिलांना ऐकण्यात आलं. तर मग हे वडिलांनी काय विचार केला की हे असं एकमेकाची चुना खाऊन हे करून आपलं काय कल्याण होणार नाही, तर मुला मुलीला शाळेत घातलं तर आपलं चांगलं सार्थक होईल हे म्हणले. आणि आमच्या वडिलांनी एक दुसऱ्या गावी एक मास्तर होता बामणाचा, तर त्या मास्तरला पूर्ण पगार स्वतः दिली शिकवाय शाळेत, त्याची पगार. आणि 1-2 मराठी लोकाला त्याच्यात हिस्सेदार करून घेतलं. त्याची पगार समजा त्यावेळेस 50 रुपये आहे किंवा 25-30 रुपये आहे. तर ह्याने अगोदर जबाबदारी घेतली की पूर्ण पगार मी देणार. आणि मग दुसऱ्या शाळेत येऊ लागली मुलं मराठ्याचे, तुमच्या वडिलांनी शाळा सुरू केली का? आमच्या वडिलांनी तिथं शाळा सुरू केली. अच्छा, एक शिक्षकी शाळा. एक शिक्षकी. सगळ्या खेळामध्ये एक शिक्षकी शाळा होती. अशी पस्ताकॉमची शाळा वगैरे नव्हती? हा, पस्ताकॉमची शाळा आमच्या लांबदना म्हणून जवळ आहे, तर तिथं होती. म्हणजे ती BS व्यंकटरावने स्पेशल काढली होती. हमारा बच्चा ऐसा बाजू को नहीं बैठेगा, हमारा बच्चा उसका शिक्षक भी हमारा ही रहेगा, आणि वो छूत अछूत का अपमान नहीं रहना चाहिए, एवढं करून निजामला सांगून स्वतंत्र शाळा ठेवली होती. आणि पूर्ण राज्यामध्ये हे पस्ताकॉमची शाळा ठेवली. तिथं कुठल्या गावाला होती तुम्ही? आता काय नाव सांगितलं गावाचं? लांबजना म्हणून. लांबकणा म्हणजे तुमच्या गावाच्या जवळ होतं? लांबजना. मग नंतर 4थी झाल्यानंतर 5वीला का काहीतरी का 1ली-2रीला शिकलो, आणि मग नंतर त्या लांबजण्याला गेलो मी. पस्ताकॉमच्या शाळेत गेली? पस्ताकॉमच्या शाळेत गेलो. कोणतं साल होतं हे? त्यावेळेस काय लक्षात अंदाज मी त्यावेळेस जास्तीत जास्त 12-13 वर्षाचा आहे. 12-13 वर्षाचा. म्हणजे तुम्ही 40-42 ला गेले त्या शाळेत? 40-42 मध्ये तुम्ही त्या शाळेत पोहोचले.
नाही 32 आणि हे 45 ला, 45. आणि पस्तकांच्या शाळेचे मी कसं झालं, काहीतरी समजा 50-52 ला माझं मग मॅट्रिक पर्यंत शिक्षण झालं आणि मग नोकरीला अर्ज केला. मग ते पस्तकांच्या शाळेमध्ये ऑर्डर दिली होती माझी. तुम्ही पस्तकांच्या शाळेमध्ये शिक्षक पण होते का? शिक्षक म्हणजे महिना 2 महिन्यात राहिलो मी. अच्छा अच्छा. तर ती ऑर्डर तुम्हाला उर्दू मध्ये असेल ती? ऑर्डरची कॉपी वगैरे असेल का तुमच्याकडे? कॉपी तर सध्या काय नाही आहे माझ्याकडे, पण उर्दू मी 7वी पर्यंत शिकलेलं आहे. मग तुमच्याकडे जर असेल तर मी फोटो काढून घेईन फक्त त्याचा. तुम्ही दाखवले मी फक्त त्या ऑर्डरचे फोटो काढून घेईन, दुसरं काही तुम्हाला ते मागणार नाही. एवढं कुठलं ध्यानात आपली स्वतःची कागद काय ठेवली नाही तर. तुम्ही त्या शाळेमधले आहात म्हणजे तिची फार महत्वाची. बरं, ती गावातली जी शाळा होती, गावातल्या शाळेमध्ये आपली काही मुलं होती तुमच्यासोबत? हो ना. कोण कोण होते तुमचं नाव सांगता येईल का? ते आता कुठे ध्यानात राहिले. तर मग ते त्या शाळेत 4थी पर्यंत शाळा झाली ती. मग नंतर शाळा कुठे भरत होती समजा? शाळा कोणाच्या वाड्यामध्ये चांगल्या मराठ्याच्या श्रीमंत महाराज मंदिरात वगैरे नाही, मंदिरात नाही. सोबत बसवायची शाळेमध्ये? नाही, बाहेर बसवायचं मला. बाहेर बसवायची? म्हणजे ते त्याचं कारण कसं बाहेर बसायचं समजा आपले मतंगाचे? आणि मी त्यावेळेस मी एकटाच होतो. म्हणजे बाकी दुसरी कोण नव्हती शाळेत? नाही, तुम्ही एकटेच बसायची? हो. आणि त्या काळामध्ये आमच्या त्या कुलकर्णीची मुलगी होती, तिचं नाव बी आतापर्यंत माझ्या तोंडपाठ होतं, पण तर ती आमच्या घरला यायची आणि आमची बहीण तिच्या घरी जायची आणि घरी खाणं पिणं राहणं. त्याचं कारण तिचा वडील जो आहे तो कुलकर्णी होता आणि सरकारचे काही इकडे हे आदेश यायचे की शिवाशिव करू नका, असं तसं, त्यांना नीट वागणूक द्या. झालं इथपर्यंत त्यावेळेस काही आदेश आले होते की हे जे जनावर बसतात ना ते कापून मग आपले लोक खात होते, तर ते करू देऊ नका असं सुद्धा काही आलं होतं. तर तो स्वतः कुलकर्णी त्या कापलेल्या त्या मांस मसाल्याच्या जागावर येऊन हे सगळं बंद करा असं प्रचार करायचा. इतकं तो इमानदार होता. आता ही गोष्ट माझे एक डॉक्टर भाऊ होत आहे, त्यांना सुद्धा माहित आहे. बरं, मला सांगा, तुमच्या वडील तर काही गावकी करत नव्हते का? करत होते? नाही, गावकी करणं कंपल्सरी होतं. कंपल्सरी? मी स्वतः ते भाकरी वगैरे मागितलेलं आहे. बरं, काय काय काम करावं लागायचे गावकीमध्ये? गावकीमध्ये हे जनावर वळून आणायचं. झालं लेकुळी म्हणून अजून एक स्पेशल होतं. ते लेकुळी म्हणजे आपले जे शेतकरी आहेत त्याच्या घरी जाऊन शेण वगैरे काढायचं. मग सणवाराला त्यांनी ते उरलेलं द्यायचं, तिथं जीव घालायचं. मी जेवायला सुद्धा गेलेलं आहे. तर मग आमचे वडील हे काम करत होते. पाटलाच्या घरी चाकरी करणं गाव म्हणजे त्याला आपण ते तर सरकारी आसामीकडे नोकरी करणं. नोकरी नाही, हे बंधनकारक होतं. बंधनकारक होतं. सरकारी सूचना वगैरे पोहोचवणं. नाही, ते टपाल नेणं तर ते त्यावेळेस जर कोणी एखादा समजा तहसील मधला कोणी माणूस आला तर त्याचं ते हे घेऊन जावं लागायचं. म्हणजे त्याचं अंथरण पांघरण जे गादी वगैरे असे गादी असायची तयार त्याची, ती गादी ह्या गावाहून त्या गावाला पोहोचायची. ते कंपल्सरी होतं. कंपल्सरी होतं. तर गावकीचं काम करणारा जो तर गावकीचं कसं मग माझ्या वडिलांनी मग तो धडा घेतला की शाळेत शिकवायचं. मग हे सुतारकी करत होते, त्यामुळे जरा पैसा वगैरे बरा मिळत होता त्यावेळेस काम करून. तर सगळेच आम्ही आमचे 4-5 भावाला त्यांच्या शाळेत. बरं, आणि मग तुमच्या लहानपणी समजा असे गावकीचे काम सगळे आपले समाज करायचा? हो. तर मग गावकीमध्ये काही वाद व्हायचे काही किंवा वाट्यावरनं हिस्स्यावरनं? मग ते तर होतं ना ते आपसात. ते आता मी आजोळाचं सांगितलं कथा, ते वाटणी बरोबर होत नव्हती. तर दुसऱ्या आपल्या समाजाच्या महार लोकांना शेती कमवल्या आणि ह्यानं ते वाटा कमावला भांडणं करून. म्हणजे वाटा म्हणजे 4था हिस्सा
जनावर मेलेलं पूर्ण चौथा हिस्सा चार टाकायचे ना हिस्से, त्याच्यातून मग एका हिस्सातून मग दुसरी त्याच्यातली भावकी, त्याच्यातली पोटभावकी असं सिस्टम होती. आणि मग आमच्या आजोळी मग तो त्याच्यामध्ये इथपर्यंत आहे कोणते खुरं वगैरे असतात ना, ते पायाचे खुरं, त्या खुरामध्ये सुद्धा टोण्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत काय, म्हणजे धाट्या टोना, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त जे हे निघतं ते मांस निघतं, नाही ते पांढरा द्रव नळीमध्ये हा, तर तशा प्रकारचे कुणाला वाटण्या ह्या जनावरांमध्ये तर ते स्पेशल तसं जर असेल तर ह्यावेळेस समजा ह्यांना मिळायचं, दुसऱ्या वेळेस ह्यांना द्यायला पाहिजे असं त्यावेळेस ठरायचं. हा, आता त्यावेळेस तुम्ही असं जात पंचायत होती आपली, त्याचे काही तुम्ही बघितले का? म्हणजे जात पंचायत आमच्या गावाला नव्हती. तिकडे एक जेवळी म्हणून उमरगा तालुक्यामध्ये एक जेवळी म्हणून आहे, तिथे एक जात पंचायत होती आपली. आणि आमच्या गावाच्या जवळ एक आपचुंदा म्हणून आहे, तर ते तिथल्या त्या माणसाचं बी नाव मला पाठ म्हणजे विसरून गेलं. तर चोरी वगैरे जर केल्यानंतर का नाही, आणि चोरी वगैरे जर केला तो मुख्य राहायचा बरं का, त्या मुख्य न्यायाधीशाला काय म्हणायचं समजा जात पंचायतीच्या मुख्य माणसाला काय म्हणलं जायचं? आता त्याला काय म्हणत होते काय नाही, मेहत्रे म्हणलं जायचं. हा मेहत्रे, तर्फे मेहत्रे असं काहीतरी नाव होतं. तर आणि आपल्या समाजाचा धाक होता बघा, त्याच्यामुळे मला जरा पाण्या धाक कशामुळे होता, जास्त काही इकडे केलं ना मराठ्यानं तर ते सरळ त्याचं जनावर आणून कापून खायचं, सरळ बिलकुल चोरून. पण पुन्हा नाव घ्यायची हिंमत नाही, जर घेतलंच तर मग ते सरकार थोडस आपल्या बाजूला होतं, निजाम सरकार. त्याच्यामुळं बिलकुल म्हणजे इतकी दंडेलशाही होती. 4-5 गावाला आपल्या समाजाचे काही असे चांगली जबरदस्त माणसं होती. आता इथं परभणीमध्ये एक आहे नाव, त्याचं नाव काय ते, तर तो उंटावरून चोरी करून येत होता, उंटावर बसून गंगाखेडला. आता सध्या त्याचं दुकान आहे याचं, भालेराव येतं ते, भालेराव नाही, त्याचं नाव माझ्या तोंडात आहे, मी कुठं लिहून सुद्धा ठेवलं. तर सांगायचा उद्देश म्हणजे धाक होता. नाही, मला पंचायतीमध्ये कुठले केस जात होते साधारण, किंवा वतनदारीच्या हिस्सेत जात होता, महिलांच्या समजा लग्नाचा काही वादविवाद असला, समजा मुलगी नांदत, ते सुद्धा किरकोळ होते. पण चोरी चपाटी वगैरे जर झाले ना तर तो निर्णय द्या. आणि समजा आता एखाद्या मराठ्यात बैल गेला चोरून न्यायला, मग सापडला, तो जे किती होतं, मग किती किंमत होती म्हणून विचारायचा तो, मसाजी का काहीतरी नाव असं होतं, ते आता ते लक्षात नाही. तर भिवून कमी सांगायचा, खरं सांग म्हणायचं, इतकंच का, 100 रुपये म्हणले की नाही, मग जे योग्य किंमत असेल ती किंमत त्याला द्या. पाटलांना वापर द्यायची, वापर द्यायची, म्हणजे न्याय द्यायची, ते मान्य करायचे, मान्य करावंच लागत होतं. आणि सगळे न्यायनिवाडे वगैरे सगळे आपलेच लोक ते प्रमुख करत होते, त्या इतर लोकांचा त्याच्यामध्ये हिस्सा नव्हता, असं माझं थोडं बहुत माझ्या लक्षात नाही. मग हे गावकीचे काम सोडायला साधारणतः केव्हा सुरुवात झाली बरं? हे बाबासाहेबांचं ज्यावेळेस, आता तारीख तर काय लक्षात नाही अंदाज, पण बाबासाहेबांना ज्यावेळेस कायदा पास केला इथल्या आपल्या मुंबईच्या विधानसभेमध्ये, त्यावेळेस गावकी त्या कायद्याचं नाव लिहिले त्याने बाबासाहेबांनी, तर तो कॅन्सल म्हणून, म्हणजे आधीच्या सरकारनं ह्यांना भावना ते हक्क असं काहीतरी, 52 हक्क, म्हणजे त्याचा अपभ्रंश करून 52 हक्क का भावना ते हक्क. भावना ते म्हणजे आता समजा एखादा बैल लंगडा झाला तर ते लंगडा झालेला बैल हे घेऊ शकत होता, असं काय बी टाकून दिलेला वस्तू, असं त्याच्यामध्ये अर्थ आहे. तर तो कायदा बाबासाहेबांनी पास केला, त्यावेळेपासून मग हे आपले लोक
हे सोडायला सुरू झाले. बरं, असं सांगण्यासाठी कोण येत होतं गावामध्ये की बाबा तुम्ही हे काम सोडा, असं सोडा? नाही, मग ठिकठिकाणी प्रत्येक ठिकाणी बाबासाहेब तर जात नव्हते ना, पण तिथले नाही जात नव्हते. पण त्यावेळेचे जे पुढारी होते त्यांची नावं सांगा मला. एक मसादी लीडर म्हणून आता आमच्या आत्याच्या गावामधला एक माणूस होता. तर ते बाबासाहेब वैयक्तिक त्याला ऐकत बोलत होते. एकट्यानं पूर्ण गाव त्याच्या अंगावर आलं मारायला. तर ते बायकोनं आणि त्याने एक असा मोठा वासा धरला आणि खालून त्यानं मारामारी केली. हा, एकट्यानं मसाजी लीडर. आणि त्याची बायको पूर्ण नाव काय सांगता? आता त्याचे मसाजी लीडर आहे एवढं. आता हे त्याचं नाव विचारायचं असलं तर तिथं आमचा त्याचा एक मुलगा आहे, तो सांगू शकेल, त्याच गावचा. आणखी दुसरे नाही. पुढारी त्यावेळेस इथले मोरे होते. बीएस मोरे तिकडे यायचे लातूरला, हे पूर्ण फिरायचे ना ते बीएस मोरे. हा, मग तर ते हे जे पुढारी होते तर ह्यांचे वगैरे होते त्या का तुमच्या? व्हीएल सुरेंशी आमचे नातेवाईकच होते. नातेवाईक ते नंतरचे का? हा, नंतरचे म्हणजे थोडसे अलीकडले. हा, तर व्हीएल सुरेंशीचं जास्त कार्य आहे. त्या काळामध्ये चांगलं भाषण करणारे, जबरदस्त भाषण करणारे ते. आणि सुबैयाच्या सभा वगैरे व्हायच्या तिथं? सुबैयाची सभा मी स्वतः कासार शिल्सी मध्ये सुद्धा केलेली आहे. जे सुबैयाची. आता ह्याच्यामध्ये आहे जे सुबैयाचे फोटो आहेत ना, नंतर आपण ते फोटो नाही, जे सुबैयाची नाही, पण जे सुबैयामुळं आमची भेट झालेली आहे. जे सुबैया आणि बीएस व्यंकटराव. आणि आणखी तिसरे श्याम सुंदर. बी श्याम सुंदर ही एक होते. तर ते गुलबर्ग्याला तिकडे कर्नाटक मध्ये वारले. तुमच्या लातूरच्या गोलाईमध्ये सभा वगैरे व्हायची त्यांच्या? हो. तर त्याची सभा अशी जबरदस्त होत, त्याच्यापेक्षा जहाल सभा बीएस व्यंकटरावची होती. बरं, काय बोलायची बरं ते सभेमध्ये? ते काय आता त्यावेळेस कुणाला माहित आहे, आम्ही विद्यार्थी. तर 2 वेळेस नांदेडला सभा झालेली आहे. तर तिथले लोक इतके उठले की त्याच वेळेस लाट्या काट्या घेऊन मारायची तयारी, इथपर्यंत उत्साहित व्हायचे. आणि त्याच्यामुळं आज सुद्धा नांदेड जेवढं आक्रमक आहे तेवढं तुमचं मराठवाड्यामध्ये नाही. बरोबर आहे, ही गोष्ट बरोबर आहे. नांदेड आणि लातूर. मला त्यावेळेस एक स्लोगन होतं, सबसे टकराना लेकिन जय भीम वाले से नहीं टकराना. जय भीम हे आलो होतं तोपर्यंत? त्यावेळेस जय भीम होतं का? आमच्या 8वी 9वी 10वीला ज्यावेळेस आलो त्यावेळेस जय भीम होतं. साधारणतः कुठला काळ असेल? 1950 चा? नाही, अलीकडं 48 50च्या अगोदरचा. 50च्या अगोदरचा. बरं, मला एक सांगा, तर आपण गावकी सोडायला सुरुवात केली लोकांनी, तर गावात संघर्ष उभे राहिले असतील ना गावकी सोडायला? हो. तर मग मी सांगता ते राहिलं ना. मग माझे वडील ते करायचं नाही म्हणून मग नौकर ठेवला आमच्या वडिलांनी. ते गावकी ज्यावेळेस, आणि मी करत नव्हती, बरेच दिवस करत नव्हते. मग मराठी लोकांनी हे लक्षात घेतलंय की हा बदमाश आहे, हे काम करत नाही, असलं गुलामगिरी कशी, ते लक्षात आलं त्याच्या. मग जबरदस्ती केली. त्यावेळेस मग एक कोणतरी आपल्या नात्यातला माणूसच आमच्या इथं ते फक्त गावकी करायला यांच्यातर्फे, आमच्या वडिलातर्फे. आणि मग ते भाकरी सुद्धा मागून खायला पाहिजे. मग मी 1 महिनाभर का काहीतरी शाळेत जात असताना मी भाकरी वगैरे मागितले. जवाहर मायबाप. आणि तिथं घरात बाई जरी असली तर जवाहर मायबाप म्हणायचे. बरं, आपण जवाहर म्हणल्यानंतर ते काय म्हणायचे? काय नाही म्हणायचे. बाई असली तर काय म्हणायचे. माणूस असला तरी बी काय म्हणायचं नाही, गपचूप आपलं जायचं. हा. मग ही बंद व्हायला सुरुवात झाली, समजा सगळ्या लोकांनी सोडायला सुरुवात केली, त्यावेळेस काही संघर्ष वगैरे झाला? संघर्ष तर झाला ना, बरं. सांगा ना एखादा किस्सा तुमच्या गावात. नाही, आमच्या गावात तरी काय शिकायला जास्त होते. आणि त्या काळामध्ये आमचा भावकीतला एक ह्याला मुंबईला वकील होता. तर ते थोडस गावावर दबाव बसला. मग ते जरा चोरी वगैरे केली, समजा शेतातलं काय कणसं वगैरे मोडून आणले तर धरून मारायचे, ह्याच्यात नेऊन घालायचं. तर एकदा असंच झाली घटना. त्यावेळेस गाडी घेऊन आला त्याच्याकडे 4 व्हीलर वगैरे, आणि एका दिवसात येऊन त्याची जमानत करून औषधाला जाऊन दुसऱ्या एका वकिलाला ती केस सुपूर्द करून लगेच गेला. त्या दिवसापासून आमच्या गावाला कुणीच
काही झालं तरी काही म्हणायचं नाही. म्हणजे गावकी म्हणजे बंद झाली. हा, असं कशाही प्रकारचा अन्याय त्याच्यात करायची बंद झाली. गावकी तर बऱ्याच दिवसाच्या अगोदरपासून सोडलेली होती. हो का? कारण आमच्या वडिलांमुळं बरेचसे शिकले आणि आमच्या गावामध्ये पहिला मॅट्रिक वाला मी. आणि गावातला म्हणल्यापेक्षा 10-12 आसपासच्या गावामधला मी. तुम्हीच पहिले 10 वर्षाच्या आसपासच्या गावामध्ये पहिली मॅट्रिक. पहिला 1952 मॅट्रिक झाली तुम्ही. हा, 52 ला. नंतर महाविद्यालयात शिक्षण घेतलं तुम्ही. शिकलं नाही, मग लगेच नोकरी शिकायची काय ऐपत नव्हती ना तेवढी. मग नोकरी लागली मला. कुठे? तहसीलमध्ये मी नकला करीत होतो. जुने काय बी नक्कल मागायला गेले की ते त्यावेळेस हाताने लिहून द्यायचं. तर जितके कॉप्या केल्या त्याचे शब्द मोजून त्याच्यावर ते हे मेहनताना मिळत होता. तर ज्या सगळ्या जवळजवळ 1 वर्षभर केला असेल मी, तर एका महिन्यामध्ये मला 10 रुपये मिळाले होते. ते सगळ्या महिन्यामध्ये ते 10 रुपये जास्त होते. जास्त मिळाले होते. आणि कमीत कमी 2 रुपये मिळाले होते एका महिन्यात. नंतर तुम्ही सेल टॅक्स ऑफिसर झाला का? नाही, मग मी सेल टॅक्स मध्ये मग माझं हे झालं. आणि कलेक्टरला मी स्वतःहून जाऊन भेटलो होतो उस्मानाबादला. त्यावेळेस माझं इंग्लिश मीडियम होतं, तुटकी जरा भाषा वगैरे बोलली. आणि तिथे तो कलेक्टर बी त्याचं नाव मला पाठ होतं. तर त्या माझ्याकडे बघून मग त्यावेळेस ती सिलेक्शन कमिटी होती. तर सिलेक्शन कमिटीचा अधिकार वापरून स्वतःहून त्याने ते ऑर्डर मला दिली. बरं, मग तुम्हाला ज्यावेळेस हैदराबाद जो आहे विलीन होणार होता आपल्या भारत देशामध्ये, तर कासिम रजवी लातूरचाच होता. हो, तिथं अजून त्याच्या भिंती उभ्या आहेत त्या तहसीलच्या बाजूला. तर त्यांनी जवळपास 3 करोड रुपये खर्च केले होते आपल्या लोकांना मुसलमान करण्यासाठी. हो, ते रजाकार केलं. रजाकार करण्यासाठी. काही परिचयातले लोक झाले का समजा? तुमच्या परिचयातले आपल्या समाजाचे काही लोक? हो ना, मग ते आपल्या समाजानं बरंच अत्याचार केला होता. तर एक चोर आणि गुंड होता आपल्यापैकी. त्याचं नाव हे आता गाव येईना माझ्या, रोंगे म्हणून नाव होतं. तर तो रोगे तर कुठल्या गावात होतो? आमच्याच गावात. तर त्यानं मग अत्याचार केले ना. काय नेमका अत्याचार म्हणजे नेमकं काय केलं? जबरदस्ती. आता परवापर्यंत त्याचा एक मुलगा होता. आता ती कुठायची काय, एखाद्या मराठीची बाई उचलून आणली? हो, बाई उचलून आणली नाही, होती आमच्या गावात खास. तुमच्याच गावातली? आमच्याच गावातली. आणि ते कसं झालं, एक वाणी होता कुठला तर आलेला होता, त्यानं दुकान घातलं होतं. त्याची मुलगी होती. तर मग हे जबरदस्तीने आणली नाही, ती वाण्याची मुलगी ह्याच्या संग प्रेमानं राहिली. पण हिंमत नव्हती की हे असं करू नको तसं करू नको म्हणायचं. नंतर त्याला मारलं असेल ना रजाकार? नाही, मारलं नाही. ही नंतरची गोष्ट आहे. रजाकार झाल्याची नंतरची लगेच गोष्ट आहे. तर नंतर सुद्धा म्हणजे असा धाक होता आपल्या लोकांचा की कोणी आणखी एका गावामध्ये कसं झालं, आमच्या जवळच्याच गावाजवळ वाघोली म्हणून गाव आहे. वाघोली, तिथं अत्याचार झालेला आहे. तर ते वाघोलीच्या तिथं एका मराठीची बाई त्यानं ठेवून घेतली. तर मग आता पाणी इकडं जायचं का, मराठीची बाई आणि बाउंड्रीवर समजा ते घर ह्याच. तर मग आता पाणी कुठून आणायचं? तर ती त्या मराठीच्या आडावून पाणी घेऊन येत होती. पण कोणाची हिंमत नव्हती त्याला त्याच्या विरोधात बोलायची. ती मराठा होती म्हणून मराठीच्या बडवून यायची. मराठीच्या आडावरून पाणी घेऊन यायची. म्हणजे बाटली ना, त्या आड बाटला का नाही, पण तसं विरोध करण्याची हे करण्याची हिंमत नव्हती. ही घडलेली घटना आहे आमच्या. आणि तिथं आमचे वडील वगैरे कामाला ह्याला त्याला जात होते. मग नंतरचे समजा जे मुसलमान झाले आपले लोक, ते परत बौद्ध झाले का नंतर बदलले? ते मुसलमान वगैरे तसे झाले होते, पण बौद्ध वगैरे पर्यंत काय तेवढं झालेलं नाही. पण आमच्याच गावामध्ये मग कसं झालं, म्हणजे हे रजाकार होऊन आपल्या लोक हिंदूवर अत्याचार केला होता. अत्याचार म्हणजे 2 गोष्टी केल्या होत्या.